राजकीय पक्षांतरामुळे सध्या कोकणातलं वातावरण चांगलंच तापलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि याचा मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय। तर दुसरीकडे भाजपला सुद्धा अप्रत्यक्षपणे शह दिला जातोय की काय अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा एक सविस्तर पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये आलाय, जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते। परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया। मुंबईत अनेक कोकणवासीय राहतात, त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं कोकणाकडे मोर्चा वळवलाय। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असल्याने पक्षप्रवेशाचा सपाटा सुरू आहे। साळवी यांच्या पाठोपाठ कदम आणि बने यांचा पक्षप्रवेश शिंदे यांना अधिक बळकटी देणारा ठरेल। या सगळ्या घडामोडींमुळे एकीकडे ठाकरेंना धक्का बसतोय, तर दुसरीकडे भाजपपेक्षा शिवसेना मोठा पक्ष बनतोय। सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय। त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईनी माझ्यावरती प्रेम केलं। रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला, जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे। गुहागरचे भास्कर जाधव हे सध्या ठाकरे सेनेचे एकमेव आमदार आहेत। शिंदेंचे रत्नागिरीत 3 आमदार तर चिपळूण राष्ट्रवादीकडे आहे। याच राजकीय समीकरणाचा फायदा घेत शिंदेंच्या शिवसेनेनं एकापाठोपाठ एक मोठमोठे पक्षप्रवेश सुरू केलेत। त्यामुळे रत्नागिरीत 100% शिवसेना याकडे शिंदेंची वाटचाल सुरू आहे की काय अशी चर्चा रंगली आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।